जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। राजा सम्राट अशोक की 2327वीं जयंती पूरे भारत में मनाई जा रही है। सम्राट अशोक जयंती के उपलक्ष्य में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से नागपुर के सम्राट अशोक चौक पर सम्राट अशोक जयंती हर्षोल्लास से मनाई गई। मी स्वतः शैलेंद्र नगरारे बोलतोय। मी स्वतः या चौकात अशोक स्तंभ बसावा याच्यासाठी अनेकदा आंदोलने केलेले आहेत। महापौरांपर्यंत डेप्युटेशन देऊन आलेलो आहे, परंतु इथली मनवादी मानसिकतेने इथला या चौकाला नेहमी सदैव उपेक्षितच ठेवलं। मी जेव्हा मेमोरंडम दिलं तेव्हा फक्त होकार दिला, हामी भरली, परंतु अजूनपर्यंत इथे नागपूर महानगरपालिकेने हेतू परतसर इथे अशोक स्तंभ बसवला नाही। तेव्हा आमची आजही मागणी कायम आहे की या चौकाला उपेक्षित न ठेवता या भारत देशाचा सम्राट अशोकाचा फार उपकार आहे आणि या सम्राट अशोकाचं नाव या चौकाला असल्यामुळे इथे सम्राट अशोकाचा स्तंभ बसवण्यात यावं, एवढीच माझी खास करून मागणी आहे। मुरली मेश्राम, नागपुर महानगरपालिका में माजी पक्ष नेता, वंचित बहुजन आघाड़ी का पूर्व विदर्भ संयोजक। आज सम्राट अशोक राजा की जयंती है और सम्राट अशोक राजा की ये जयंती भारत सरकार ने और राज्य सरकार ने अपने सरकारी लेवल पर मनाना चाहिए थे, उन्होंने नहीं मनाया। मैं भारत सरकार का और महाराष्ट्र सरकार का ये निषेध करता हूँ। और उसी के साथ साथ यहाँ पर नागपुर महानगर पालिका ने 2012 में इस सम्राट अशोक चौक में जनरल मंचर आवारी इनका पुतला लगाने का कार्य लिया था। अशोक नगरारी जी ने मुझे ध्यान में लाके देने पर मैं पक्ष नेता होने के कारण उस काम को रोककर मैंने उनको कहा कि ये सम्राट अशोक चौक है तो यहाँ पर सम्राट अशोक की मूर्ति या सम्राट अशोक का स्तंभ बनेगा। जनरल मंचर आवारी का यदि पुतला बनाना है तो जो सामने वाले चौक में मंचर आवारी का पुतला चौक है वहाँ पे वो पुतला लगाइए। तो आने वाले दिनों में मैं वंचित बहुजन आघाड़ी का पूर्व विदर्भ का संयोजक, नागपुर महानगर पालिका का माजी नगर सेवक, इस नाते से मैं आप लोगों को एक आशा दिलाता हूँ कि आने वाले दिनों में इस सम्राट अशोक चौक में सम्राट अशोक की मूर्ति और शिलालेख लगेगा। उसी प्रकार मेडिकल चौक में शाहू महाराज का पुतला हम लगाएंगे। ऐसे में वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से आपको आश्वासन करता हूँ। मैं मेरी जनता से विनती करता हूँ, जितने भी मानवतावादी लोग हैं उन्होंने वंचित बहुजन आघाड़ी के ज़्यादा से ज़्यादा नगर सेवक इस आने वाले इलेक्शन में चुन के लाए। ऐसे मैं धन्यवाद अपेक्षा करता हूँ। धन्यवाद। जय भीम, जय विदर्भ। मी धर्मेश प्रसंजित, वंचित बहुजन आघाडीचा नागपूर शहरचा महासचिव। मोठी दुःखाची गोष्ट आहे की आज भारताला जे नाव आहे ते सम्राट अशोकाच्यामुळे आहे। जे सम्राट अशोकाने संपूर्ण भारतामध्ये बौद्धांचं धम्माचा प्रचार प्रसार केला, 84,000 बुद्धविहार, स्तूप, लेण्या सर्व केल्या। आणि असं असतानासुद्धा या महान राजाचं राजाच्या नावाने आपल्या इथे या उंटखाण्यामध्ये सम्राट अशोक चौक व्हावा, परंतु महानगरपालिकेने इथे पुतळा बोर्ड तर लावला, परंतु पुतळा किंवा अशोका स्तंभ उभारण्याकरता किती वर्ष लावणार ही फार समस्येची गोष्ट आहे। याकरता आता वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आणि सतत याबद्दल एल्गार करून हा पुतळा लवकरात लवकर व्हावा याकरता प्रयत्न करेल। थँक्यू। एवढं मोठं कार्य अशोक सम्राटांचं या देशासाठी आहे। इसवी सन पूर्व 304 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि तेव्हापासून या चक्रवर्ती राजानं या देशासाठी फार मोठं कार्य केलं, परंतु त्या काय कार्य केलं हे या आंबेडकरवादी समाजाशिवाय किंवा विचारवंताशिवाय कुठल्याही नेत्याला ते माहीत नसणं हे या देशासाठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे। अशोक राजांनी या देशासाठी सुफलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीनं फार मोठं कार्य केलेलं आहे। त्यांनी या देशामध्ये ज्ञानाची गंगा यांनी आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये नेलेली आहे। नालंदा विश्वविद्यालय आणि सारखे विद्यापीठाची या ठिकाणी निर्मिती करून बाहेर देशातले लोक या ठिकाणी शिक्षणासाठी आलेले आहेत। या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे। अभियांत्रिकी लोकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांना कामं लावून दिलेले आहेत। शिल्पकलेच्या याच्यामधून बुद्ध धम्माचा विचार त्यांनी मांडलेला आहे। एवढं महान कार्य या देशाच्या या सम्राटांनी केलेलं असतानाही या देशातल्या लोकांना किंवा सत्ताधारी आणि शासनकर्ती लोकांना विसर पडावा आणि या देशामध्ये
सम्राट अशोकाचा पुतळासुद्धा असू नये. सम्राट अशोकांची जयंती साजरी करत आहे. ही पहिली वेळ नाही आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि 7 पासून आम्ही आमच्या नागपूर महापालिकेला निवेदनसुद्धा देत आहे की सम्राट अशोकांचा इथे भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला पाहिजे. कारण सम्राट अशोक हे आपल्या आशिया खंडातले आपल्या जगातले एकमेव असे राजे आहे ज्यांनी अखंड भारत निर्माण केला. एकमेव असे राजे आहेत ज्यांनी मानवतेवर त्यांनी राज्य केलं. त्यांनी मानवता प्रस्थापित केली. एकमेव असे राजे आहेत ज्यांनी माणसांसाठीच नाही तर पशूंसाठी सुद्धा त्यांनी पाण्याची, डॉक्टरांची, औषधांची, वैद्यकांची व्यवस्था केली. तर इतक्या महान राजाला ज्यांनी सगळे आशिया खंडातले आपलं पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तानपासून तर बरेच असे जे आताचे देश आहेत ते त्यांनी सम्राट अशोकांनी एका याच्यामध्ये सूत्रामध्ये बांधून ठेवलेलं होतं. तर अशा राजाला ज्यांचे प्रतीक महाराष्ट्र शासनामध्ये आहेत, 4मुखी सिंह आहे, सत्यमेव जयंती म्हणतात, आपल्या ध्वजामध्ये जे अशोक चक्र आहे, हे सगळं असूनसुद्धा पण सम्राट अशोकांचा इतिहास हा मागे टाकला जातो. कारण इथली मनुवादी व्यवस्था जी आहे त्या मनुवादी व्यवस्थेने काल्पनिकतेवर सम्राट अशोकांना नष्ट केलं, काल्पनिक स्टोऱ्या करून त्यांना नष्ट केलं आहे, त्यांचा इतिहास नष्ट केलेला आहे. त्यामुळे आमची मागणी ही आहे की सम्राट अशोकांचा इतिहासामध्ये पूर्ण एक पुस्तक यायला पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांनी काय कामं केले, काय मानवता त्यांनी प्रस्थापित केली, मानवतेसाठी किती मोठे कामं केले, त्यांनी एक इतिहासामध्ये पुस्तकसुद्धा यायला पाहिजे. आणि इथे नागपूरमध्ये त्यांचा भव्य पूर्णाकृत पुतळा उभारला पाहिजे अशी आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी नागपूरतर्फे मागणी करतो. बौद्ध संवर्धन समिति द्वारा चक्रवर्ती सम्राट अशोक की 2327वीं जयंती कोल्हापुर के पनाला तहसील कुशीरी गांव में मनाई गई। ऐतिहासिक गांव कोल्हापुर के दूर पहाड़ी पर है। वहाँ हर साल आम्बेडकरी अनुयायी जाकर सम्राट अशोक की जयंती मनाते हैं। इस वक्त पंचशील त्रिशरण पठन किया गया। साथ ही महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका जय जयकार कर घोषणा की गई। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जय असो। छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जय असो। चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त पोहाळे लेणी या ठिकाणी आपण एकत्र जमलो आहोत आणि या ठिकाणी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ही जयंती साजरी करत आहोत लेणी ठिकाणी। आणि आज आमची संकल्पना अशी आहे की कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ हा इथून पुढे अशाच प्रकारे पूर्ण जिल्ह्यातील लेण्यांच्यावरती दौरे वारंवार करत राहील आणि त्याच्यातून अभ्यास पुढच्या पिढीला आम्ही देत राहील। आणि आज हा कार्यक्रम इथं आम्ही संपन्न करत आहोत। म्हणजे लेणी संवर्धन करण्याचा आहे आणि हा वारसा आपण परंपरेने चालवत न्यावा ही सर्वांना इच्छा आहे सर्वांची आणि त्यासाठी सर्वांनीच मदत करावी। जेवढे आपले लोक बौद्धिस्ट आहेत त्यांनी ह्या संघटनेला पूर्णपणे पाठिंबा देऊन लेणीचं संवर्धन करण्यासाठी जनजागृतीची खूप गरज आहे। त्यासाठी मी सर्वांना असं सांगते की आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार जोरजोरात व्हावा एवढीच इच्छा आहे। ह्या दिवशी कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक ह्या टीमकडून चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत आणि ह्या मागचा लेणीवर ही जयंती साजरी करण्याचा त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की लेणींचं संवर्धन झालं पाहिजे, लेणींचं जतन झालं पाहिजे। जिथे जिथे लेणी आहे तिथं पांडवकालीन असं भासवलं जाते किंवा दाखवलं जात आहे ते बौद्धकालीन करण्यासाठी आम्ही विडा हातात घेतलेला आहे आणि तो आम्ही जोपासू, अगदी मनपूर्वक जोपासू। इस साल पहली बार सम्राट अशोक जयंती के अवसर पर शहर में बौद्ध अनुयायियों की ओर से विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया था। शहर के मध्य में स्थित अशोक स्तंभ को मानवंदना कर बाइक रैली निकाली गई। उसके बाद त्रिशरण लेनी, यहाँ प्रबोधन और पुरस्कार वितरण ऐसे अनेक कार्यक्रम संपन्न हुए। शहर के विभिन्न संगठनों की ओर से अनेक उपक्रम लेकर सम्राट अशोक की जयंती मनाई गई।
त्याचंच अनुसरण आपण केलं पाहिजे की सम्राट अशोक म्हणतात की जी आपण आपल्या धर्माचा जर आपल्याला प्रचार करायचा असेल तर प्रथमतः आपल्याला इतर धर्मांचा कुठल्याही प्रकारची टीकात्मक भाषण न करता आपण प्रथमतः आपला धर्म अनुसरला पाहिजे आणि तो आपल्या अनुसरणामधून धर्माचा प्रचार केला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या संप्रदायाची निंदा करू नका असं शिलालेखांमध्ये देखील आपल्याला सम्राट अशोकाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाच्या काळामध्ये 23 विद्यापीठ निर्माण करणारा एकमेव सम्राट होता की ज्यांनी 23 विद्यापीठ निर्माण केली. त्यामध्ये तक्षशिला असेल, विक्रमशिला असेल, गांधार असेल, असे मुख्य हे जे विद्यापीठ होते 23 या विद्यापीठांमध्ये त्यावेळेला कला कौशल्याच्या शिक्षणाबरोबर दैविक शिक्षण, भौतिकशास्त्र, विज्ञानशास्त्र अशा प्रकारचं शिक्षण दिलं जायचं जे आजही भारतामध्ये दिलं जात नाही. अशा उच्च दर्जाचं शिक्षण हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये होतं आणि इतर विदेशातून देखील लोक या भारतामध्ये येऊन या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. त्याचप्रमाणे आज जे आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला चालताना जे झाडं दिसतो त्या झाडांची देखील संकल्पना महान सम्राट अशोकाने रुजवली भारतामध्ये. त्याचप्रमाणे पायी चालणाऱ्या लोकांसाठी, यात्रेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यावेळेला त्यांनी विहिरी बांधल्या की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंना पाण्याची सोय होईल. त्याचप्रमाणे आपल्याला आजही जर आपण बघितलं तर पशूंसाठी हॉस्पिटल चांगल्या दर्जाचे उपलब्ध नाही, परंतु सम्राट अशोकाच्या काळामध्ये असंख्य असे त्यांनी पशूंसाठी देखील हॉस्पिटल निर्माण केली होती. अशा प्रकारचं महान कार्य जे सम्राट अशोकाच्या काळात घडलं. त्यावेळेला संपूर्ण समाज हा अतिशय धार्मिक आणि त्याला आपण सुवर्णयुग म्हणतो. त्या सुवर्णयुगात हा संपूर्ण समाज जगत होता. नाशिकमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 5.5 फुटाच्या भगवान बुद्धांच्या मूर्त्या 110 मूर्त्या आपण डोनेट करत आहोत. ज्या म्हणजे बुद्ध पौर्णिमा, बाबासाहेबांची जयंती आणि सम्राट अशोक जयंती ग्रामीण भागामध्ये 2 मेला म्हणजे नाशिकमध्ये आपण प्रोग्राम ठेवतो की 2 मेला आपण 120 बुद्ध मूर्त्या 5.5 फुटाच्या आपण या ठिकाणी देणार आहोत आणि त्या फक्त ग्रामीण भागातील गावाला आपण निवडलेलं आहे. आणि आजपर्यंत आपले 100 गावं सुद्धा बुक झालेले आहेत. 100 गावांना आपण देत आहोत. साधारणतः मूर्ती आपली 5.5 फुटाची आहे. कारण आपण कसं शहरामध्ये सर्वच आपण संघटित आहोत, परंतु त्यासाठी आपण ग्रामीण भागाकडे गेलो पाहिजे. आम्ही संकल्प केला आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये म्हणजे आता मी बनसोडे गुरुजींना हे सांगितलं की मी आज कळवण आणि चांदवडचे गाव फायनल करण्यासाठी चाललेलो आहोत. म्हणजे एक मोठा सोहळा आपण या ठिकाणी नाशिकमध्ये करणार आहोत. आणि मी सर्व गावांना हे सांगितलं की 5 मेला जी बुद्ध पौर्णिमा आहे तुम्ही सर्वांनी 120 बुद्ध मूर्त्या एकाच दिवशी सर्वांनी बसवायचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की एकाच दिवशी बुद्ध पौर्णिमेला 120 मूर्त्या ज्या स्थापित होणार आहे. म्हणजे आजपर्यंत हा माझ्या मनामध्ये झालेला प्रोग्राम नसेल की 120 बुद्धगारा एकाच दिवशी निर्माण होणार. त्याची संकल्प घेऊन आम्ही सर्व काम करत आहोत. आपण पण सोबत राहा. म्हणजे ऑलरेडी सर्व गावं पण बुक झालेले आहे. सगळं नियोजन झालेलं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक गावाला काय मूर्ती देताना काही अटी दिल्या होत्या. त्यांना काय सांगितलं होतं तर तुम्ही आम्हाला 5 ब्राह्मण द्याल तर तुम्हाला बुद्ध मूर्ती आम्ही देणार. तर सगळे गावं पण म्हणजे सगळ्या गावांनी एक्सेप्ट केलं की आम्ही 5 ब्राह्मण देऊ. म्हणजे 120 गावं तुम्ही 5 ब्राह्मण दिले तर 600 ब्राह्मण शिबिर आपण जिल्ह्यामध्ये लावतोय. म्हणजे तो एक मोठा सोहळा आपण 24 एप्रिल ते 2 मे हा राबवत आहोत. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं हीच मी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा सर्वांना सम्राट अशोक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय भारत.
त्या लहानशा बिस्कुटच्या माध्यमातून त्यांना जाणवलं की ही एकदम लहानशी बालभक्त आहे, तरी सुद्धा चालताना अत्यंत संयमी, त्यांच्या मनामध्ये अत्यंत प्रसन्नता, ही प्रसन्नता जाणून हे महामतीय सम्राट अशोक यांना देखील वाटलं की मी एवढं मोठं युद्ध जिंकून सुद्धा मला ही शांतता, ही प्रसन्नता मिळालेली नाही. मात्र आज या बालभक्तीकडे बघून सुद्धा एक प्रसन्नता जाणवते आणि हीच प्रसन्नता त्यांना दुसरीकडे कुठेच मिळणार नव्हती, तर ती फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्ये मिळणार होती. आणि म्हणूनच एवढा मोठा महान असा सम्राट अशोक, सम्राट म्हणजे सामान्य राजा, तर राजाही राजा, जो राजांना निर्माण करतो अशा प्रकारचा राजा, त्याला आपण सम्राट म्हणत असतो. एवढा मोठा महान असा राजा हे महामतीय सम्राट अशोक हा बुद्ध धर्माला शरण जातो. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। भीम शक्ति सामाजिक संगठन की ओर से विभिन्न मांगों को लेकर कलेक्टर कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया। प्रमुख मांगों में जिले के शहरी व ग्रामीण क्षेत्रों में घरकुल योजना का निधि बढ़ाकर 5 लाख रुपए किया जाना चाहिए, पिछड़े वर्गीय छात्रों की बंद की गई शिष्यवृत्ति तत्काल शुरू की जाए, ऐसी विभिन्न मांग की गई। भीम शक्ति संगठन की ओर से संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे के नेतृत्व में जिला बैंकों में जातिवाद व दादागिरी को रोकने जैसी विभिन्न मांगों को लेकर धरना दिया गया। शिंदे तेरा खेळ, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दलितांचे, मागासवर्गीयांचे, अल्पसंख्याकांचे विविध प्रश्न आजही सुटले गेलेले नाहीत। या निकामी सरकार अत्यंत घाणेरडं सरकार आहे, असा मी भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आरोप करतो आहे। गेल्या अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन करतोय। आमच्या झोपडपट्टीच्या वासियांना पीआर कार्ड मिळालं पाहिजे। 50-50 वर्षापासून दलित मागासवर्गीयांच्या वसाहती आहेत, ज्यांच्या गायरान जमिनी गेल्या 40-50 वर्षापासून गोरगरीब कसत आहेत, त्यांच्या नावे आजपर्यंत सातबारा मिळालेला नाही। आणि दलितांची जी शिष्यवृत्ती आहे, या शिष्यवृत्तीच्या संदर्भात शिष्यवृत्ती वाढून मिळाली पाहिजे, त्यात या शिंदे सरकारनं शिष्यवृत्ती बंद केलेली आहे। आणि आज गोरगरिबांना राशन कार्ड मिळत नाहीये, राशन कार्डामुळे ते उपाशी मरत आहेत। आणि म्हणून या कलेक्टर साहेबांनी, या प्रशासनाने गोरगरिबांना ताबडतोब राशन कार्ड दिले पाहिजे, नसतं तुमचा गाडीचा रस्ता आमचं महिला मंडळ अडवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज कलेक्टर ऑफिसला आम्ही भीम शक्तीच्या माध्यमातून विविध दलितांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही निदर्शनं करत आहोत। आणि आमच्या मागण्या 8 दिवसात सुटल्या नाही तर भीम शक्तीच्या वतीने तीव्र असं मोठं आंदोलन एक मोर्चाच्या रूपानं कलेक्टर ऑफिसला आणण्यात येईल, याची नोंद घ्यावी। आणि कलेक्टर साहेबांनी आजच्या निदर्शनामध्ये गोरगरिबांच्या, मागासवर्गीयांच्या विविध मागण्या ताबडतोब सोडव्यात, असं आज निदर्शनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करू।
मुंबई गोवा राजमार्ग के साथ साथ पेन के खेपोली मार्ग पर पिछले कई दशकों से यहाँ के कई कंपनियों से भारी मात्रा में विभिन्न प्रकार के कच्चे और ठोस माल की ओवरलोड आवागमन किया जा रहा है। सामाजिक कार्यकर्ता हरीश बेकावड़े ने उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय को निवेदन देकर उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय को बताया कि यह यातायात संबंधित सहकारी अधिकारियों व दलालों की मिलीभगत से किया जा रहा है और यह ओवरलोड यातायात है, इसे तुरंत रोका जाना चाहिए, नहीं तो हमें कानून अपने हाथ में लेना होगा और इस यातायात को रोकना होगा। महामार्गाच्या दुरस्त्याला ओव्हरलोड वाहतूक ही प्रमुख जबाबदार आहे। रायगड जिल्ह्यामधून JNPT असेल, ट्रस्ट दिघी ट्रस्ट असेल, JSW असेल, अन्य कंपन्या असतील, यांच्यामधून कोळसा, दगड, रेती, वाळू यांचं अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक जास्तीत जास्त प्रमाणात असल्यामुळे खडी सांगणं, रेती सांगणं, धूळ उडणं याच्यामुळे अनेक अपघात होतात। मेन म्हणजे या अपघाताला प्रमुख कारणीभूत RTO अधिकारी आणि संबंधित व्यवस्थापन दलाल माफिया हेच आहेत। कारण मोठं रॅकेट या पेन RTO 7 RTOमध्ये चालू आहे। दिवसा रवळ्या त्यांच्या डोळ्यासमोरून ओव्हरलोड गाड्या जातात, रात्री तर भरपूर प्रमाणात जातात। दिवसाला 300 ते 400 गाड्या भरून जातात। दर गाडीला, प्रत्येक गाडीमागे, प्रत्येक फेरीला साधारणतः 3 ते 6 हजार रुपये हे दलाल माफिया गोळा करतात आणि 3 कोटीचा हप्ता हा RTO परिवहन खात्याकडे जातो। त्यामुळे यांच्यावर गेली 10 वर्षात कोणीही वाहतूक बंद करू शकली नाही आणि ही अवैध वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक ही प्रमुख जबाबदार आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी आणि विभागांना यांचे आदेश देऊन कारवाई तात्काळ होऊन ओव्हरलोड तत्काळ बंद करा, अन्यथा मोठ्या प्रमाणात पुढचं। बाबा साहेब आम्बेडकर इनके जयंती के अवसर पर निर्मिति विचार मंच और संविधान जनजागृति अभियान की ओर से कोल्हापुर राजश्री शाहू स्मारक भवन में 9 अप्रैल से 16 अप्रैल तक कला सांस्कृतिक महोत्सव का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी निर्मित विचार मंच के अध्यक्ष अनिल म्हमाने ने पत्र परिषद में दी। इस वक्त नंदकुमार गोंदली, एडवोकेट करुणा विमल, धनश्री नाजरे मौजूद थे। मी अनिल म्हमाने, अध्यक्ष निर्मिती विचार मंच कोल्हापूर। निर्मिती विचार मंच कोल्हापूर आणि संविधान जनजागृती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं 9 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीमध्ये समता महोत्सवाचं आयोजन केलेलं असून या समता महोत्सवाचं उद्घाटन 9 एप्रिलला दुपारी 1 वाजता सिने अभिनेते किरण माने यांच्या हस्ते होणार असून या 8 दिवसामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये चित्र, ग्रंथ, शिल्प अशा पद्धतीनं महामानवांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठीचा हा एक मोठा प्रयत्न आहे। 8 दिवस राजश्री शाहू स्मारक भवन इथं हे कार्यक्रम सगळे असणार आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही समता जीवन गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक शहाजी कांबळे सर यांना या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजीव ओवळे, डॉक्टर नंदकुमार गोंधळी, ॲडव्होकेट करुणा विमल यांच्याबरोबरच विजया कांबळे, ॲडव्होकेट वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही मान्यवर आहेत ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मी कोल्हापूरच्या जनतेला, शाहूंच्या नगरीतील समतावादी जनतेला आवाहन करतो की या 8 दिवसाच्या समता महोत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहा आणि हा समता महोत्सव यशस्वी करा, कारण महामानवांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याची आज खूप मोठी गरज निर्माण झाली। केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी आज कोकण के दौरे पर है। इस बार उन्होंने कोकण में सड़कों के विकास के लिए बड़ी धनराशि की घोषणा की, जिससे कोकण के निवासियों को राहत मिली है। मुंबई से गोवा पनवेल से कासू तक राष्ट्रीय राजमार्ग संख्या 66, राष्ट्रीय राजमार्ग संख्या 965 DD के साथ साथ कोकण के लिए महत्वपूर्ण 63.900 किलोमीटर की लंबाई और 414.68 करोड़ रुपए की कुल लागत वाली 3 परियोजनाओं का शिलान्यास समारोह केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी ने किया। मी मंत्री होण्याच्या आधी आणि नंतर 348 किलोमीटर नवीन ॲड झाला, म्हणजे 503 किलोमीटर सध्या आहे। म्हणजे एकंदरीत मी मंत्री म्हणून चार्ज घेतल्यानंतर 225% वाढ झालेली आहे। यामध्ये पहिल्यांदी 8 वर्षात मी मंत्री झालो तेव्हापासून रायगड जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयाच्या किमतीचे 20 कामं मंजूर झाली। त्यापैकी 10 कामं 6,066 कोटीची पूर्ण झाली
आणि 10 कामं 3740 कोटीची प्रगतीत आहे. आज मी 15,000 कोटी रुपयाची पुन्हा 3 कामांची घोषणा पण करणार आहे की ज्या कामाची सुरुवात लवकरच होईल. आज ज्या कामाचं भूमिपूजन होता पहिल्यांदा हे बिटुमिन रोड होता. मी आता रवींद्र चव्हाणांना पण विनंती केली आहे, तो फेल झाला. त्यानंतर NHAतून 540 कोटी रुपये काम पूर्ण करायला त्याला दिले तरी तो फेल झाला. आणि आता तर असा उलटा आहे की मंत्र्याकडे ठेकेदार शकला मारला. पण या म्हात्र्यांना 4 वेळा बोलवून मी यांना इतकं ओढी लावलं की हे काम तुम्ही घ्या, तुम्हाला देतो करून द्या. ते म्हणे मी नाही घेत. आता ज्याला काम मिळतं त्याच्याकडनं हे काम करून द्या, कारण यांना जास्त प्रॉफिट झाला, कामही झालं असतं. पण ते म्हणाले मी कॉन्ट्रॅक्टरशिपचंच काम करतो. मी म्हटलं हे करून द्या. पण इथे ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं तो फेल. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप अडचणी आल्या. पण आता मला असं वाटतं की या 10 पॅकेजपैकी प्रत्येक पॅकेजचा आढावा माझ्याकडे आहे. परंतु यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबरच्या आत हा सगळा रस्ता पूर्ण होईल याची मी स्वतः जबाबदारी लक्ष घालतो आहे. नक्कीच हे काम पूर्ण होईल. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.